नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी. श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या. आजचा आपला विषय आहे की शेळी पालनाला सुरुवात कोणत्या महिन्यामध्ये करावा आणि सुरुवात करत असताना व्यालेल्या शेळीपासून करावा का, गाभण शेळीपासून करावा का, खाली शेळीपासून करावा, याविषयी माहिती पाहणार आहोत. कोणत्या महिन्यामध्ये शेळी पालनाला सुरुवात करावा याविषयी माहिती पाहणारच आहोत. पण त्याआधी पावसाळ्यामध्ये शेळीपालनाला सुरुवात करावा का? तर मित्रांनो, बिलकुल पावसाळ्यामध्ये शेळीपालनाला सुरुवात करू नये. नवीन जे शेळीपालक आहेत, नवीन शेळीपालनाला जे सुरुवात करणार आहेत, त्यांनी शक्यतो पावसाळ्यामध्ये शेळीपालनाला सुरुवात करू नये. कारण पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात रोगराई येत असतात. शेळ्यांना जे आजार येतात त्यामध्ये बहुतांश पावसाळ्यामध्येच येत असतात आणि पावसाळ्यामध्ये जास्तीत शेळ्या आणि करडं दगावण्याची शक्यता. जर आपण पावसाळ्यामध्ये शेळीपालनाला सुरुवात केलो तर आपल्याला एकतर अनुभव नसते, माहिती नसते. मग त्यामुळं जर आपली शेळी आजारी पडली तर लवकरात लवकर आपल्याला ट्रीटमेंट करता येत नाही किंवा काय करावं काय करू नये याविषयी माहिती नसतं. म्हणून आपली एखादी शेळी जरी दगावली तरी आपल्याला त्या ठिकाणी 10-15 हजार रुपयाचा नुकसान होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो मित्रांनो, पावसाळ्यामध्ये शेळीपालनाला सुरुवात करू नये. आता शेळीपालनाला सुरुवात कोणत्या महिन्यामध्ये करावा? तर मित्रांनो, तुम्ही हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूमध्ये कोणत्याही महिन्यामध्ये तसा शेळीपालनाला सुरुवात करू शकता. शक्यतो हिवाळ्यामध्ये केलं तर अधिक चांगलं. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये केलात तर उन्हाळ्यानंतर एक 2-4 महिन्याने परत पावसाळा येणारच आहेत. त्यामुळे परत तुम्हाला तेव्हापर्यंत तेवढं जास्त अनुभव येणार नाही. म्हणून शक्यतो हिवाळ्यामध्ये सुरुवात करा. हिवाळ्यामध्ये कोणत्याही महिन्यामध्ये सुरुवात केली तरी चालेल. त्यामध्ये सुद्धा सर्वात बेस्ट कोणता महिना असेल तर मित्रांनो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे का बेस्ट आहेत? तर एक तर मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये नुकताच पावसाळा संपलेला असतो, हिवाळ्याला सुरुवात झालेलं असतं. तेव्हा शेळ्यांचा रोगराई आजार हे पण थोडंसं कमी झालेलं असतं. वातावरणामध्ये बदल झालेला असतं. त्यामुळं बेस्ट महिने म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 2 महिने असतात. आणि त्याला अजून एक कारण म्हणजे जर तुम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये व्यालेले असतो किंवा गाभण शेळी जर घेतलात तर तुमच्याकडं 1 महिन्यामध्ये करडं होणार आहेत. म्हणजे नोव्हेंबरमध्ये जवळपास तुमच्याकडे करडं असणार आहेत. नोव्हेंबरमध्ये जर करडं तुमच्याकडे झाल्या तर मित्रांनो, नोव्हेंबर ते डिसेंबर 1 महिना, जानेवारी 2, फेब्रुवारी 3, मार्च 4, एप्रिल 5, मे 6 असं 5 ते 6 महिन्यामध्ये तुमचे करडं बरोबर उन्हाळ्यामध्ये विकले जातात. उन्हाळ्यामध्ये करडांना जास्तीत जास्त मागणी असतं, जास्तीत जास्त किंमत असतं. जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये एक शेळी जवळपास 15,000ला घेतलात, 2 करडं आणि 1 शेळी, तर तुम्हाला मे महिन्यामध्ये त्या शेळीची करडं जवळपास 15,000 पेक्षा जास्त किमतीनं जाईल आणि ती शेळी तोपर्यंत गाभण असेल. म्हणजे ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत, ऑक्टोबर ते मे जवळपास 6 ते 7 महिन्यामध्ये आपली शेळी परत व्यायला येणार आहे आणि ते 2 करडं आपण विकणार आहोत. त्या 2 करडांचा आपल्याला 15,000 पेक्षा जास्त नफा मिळणार आहे. म्हणजे आपल्या शेळीचं सगळं खर्च काढून आपण शेळी खरेदी करण्यासाठी जे 15,000 त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलो असतो ते सगळं आपलं निघून परत आपल्याकडे शिल्लक राहणार आहे पैसे आणि एक शेळी परत 2 करडं आपल्याकडे असणार आहेत. आणि आपण हिवाळ्यामध्ये शेळीपालनाला सुरुवात केल्यामुळे जवळपास आपल्याकडे एक 7-8 महिन्यापर्यंत अनुभव येतोय. त्या अनुभवाच्या जोरावर आपल्या पुढच्या पावसाळ्यामध्ये आपण आपल्या शेळीला कसं ट्रीटमेंट करावं, कसं त्याच्यावर आजार उपचार करावा, आजार येऊ नये म्हणून त्यावर काय करावं, या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू माहिती पडून जातात. अनुभव येत जातं. यामध्ये काय आहे की मित्रांनो, एकतर पावसाळ्यामध्ये शेळीपालनाला सुरुवात करू नये शक्यतो जे नवीन शेळीपालक आहेत ते. आणि दुसरी गोष्ट, शेळीपालनाला सुरुवात करत असताना ऑक्टोबर ते नोव्हेंबर हे बेस्ट 2 महिने आहेत. आणि तिसरी गोष्ट, शेळी घेत असताना, खरेदी करत असताना शेळीपालनासाठी कोणत्या शेळी घ्याव्या, म्हणजे गाभण शेळी घ्यावं का, व्यालेली शेळी घ्यावं का, खाली शेळी घ्यावी? तर मित्रांनो, बेस्ट म्हणजे व्यालेली किंवा गाभण शेळी घ्यावी. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर उत्पन्न मिळेल. पण जर अनुभव नसेल तर खाली शेळी घेणं बेस्ट आहे. कारण खाली शेळी जर आपण घेतलो तर ते परत गाभ राहणार आणि परत व्याणार. याला 5 ते 6 महिन्याची कालावधी लागणार आणि तोपर्यंत 6 महिन्यापर्यंत आपल्याला अनुभव मिळून जाईल आणि त्यानंतर आपल्याला करडं सांभाळायला जास्त काय अडचण येणार नाहीत. जर थोडा जरी अनुभव असेल तरी आपण व्यालेली किंवा गाभण शेळी घ्यावी. म्हणजे आपल्याला 5-6 महिन्यामध्ये ते शेळीचं सगळं इन्व्हेस्टमेंट केलेले खर्च निघून येईल. एक तर तुमच्याकडे भांडवल कमी असेल किंवा
अनुभव नसेल, अनुभव आणि भांडवल या दोन्ही गोष्टी जर नसेल तर तुम्ही पाटींपासून सुद्धा सुरुवात करू शकता. भांडवल म्हणजे पैसे कमी असेल तर तुम्ही पाटींपासून सुरुवात करू शकता. कारण पाटींपासून जर सुरुवात केलात तर तुम्हाला पैसे जास्त लागणार नाही. एक 7-8 हजारमध्ये पाटी, चांगल्या पाटी मिळून जातील, क्वालिटीच्या पाटी. आणि त्या पाटी घेऊन आपण शेळीपालनाला सुरुवात करू शकतो. त्यातून तुम्हाला अनुभव पण मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाट्या, त्यांचे गुण कसे आहेत, काय काय त्याचे खोडे काय आहेत, ते सगळे आपल्याला कळले जातील. आणि पाटीपासून सुरुवात करण्याचा अजून एक फायदा म्हणजे मित्रांनो, शेळी पालन करत असताना शेळ्या जर आपण घ्यायला गेलो तर शेळ्या शक्यतो काहीतरी त्याच्यामध्ये खोड असेल तरच लोक विकतात. आणि जे चांगले शेळ्या असतात ते शक्यतो लोक विकत नाहीत. आणि पाटी जर आपण घ्यायला गेलो तर चांगल्या शेळ्या अनेक जणांकडे असतात. त्या चांगल्या शेळ्यांचा आपण पाटी जर निवडलो तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचे पाटी मिळतात. आणि ते चांगल्या क्वालिटीचे पाटी काही दिवसांनी चांगल्या क्वालिटीचे शेळ्या बनून जातील. म्हणून सगळ्यात बेस्ट काय असेल तर पाटींपासून शेळीपालनाला सुरुवात करावा. आणि आपल्याकडे पाटी उपलब्ध असतात बरं का. आणि आतापर्यंत आपल्याकडचे ज्यांनी पाटी घेऊन शेळीपालनाला सुरुवात केलीत त्यांच्या सगळ्यांच्या शेळीपालन त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे. आणि आमच्या पाट्यांना आधीच बुकिंग असतात. आता सध्या आपल्याकडे शेडवर 7 पाटी आहेत, त्या आधीच बुकिंग आहेत. आधीच लोक विचारत आहेत आपल्याला, विकायचं आहे का, कधी विकतो वगैरे वगैरे. आता अजून एक प्रश्न उरतो की शेळी पालनाला सुरुवात करत असताना शेळ्या कशा निवडाव्या, म्हणजे त्यामध्ये काय गुण पाहाव्या. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की ही जी आपली शेळी दिसत आहे, ही जी शेळी आहे आता सध्या जे व्हिडिओमध्ये दिसत आहे, या शेळीच्या शरीरावर बघा तेज किती चांगलं आहे. अशा शेळ्या तेज असलेल्या निवडायच्या, चांगल्या चमक असलेल्या शेळ्या निवडायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळीला जास्त दूध असावी. जर दूध जास्त असेल आणि त्या शेळ्याच्या शरीरावर चमक असेल आणि मोठ्या राशीतली शेळी असला पाहिजे. या 3 गोष्टी प्रामुख्याने पाहिजे. एक तर तेज असला पाहिजे त्या शेळीच्या शरीरावर, दुसरी गोष्ट मोठ्या राशीतली असला पाहिजे, त्याची कास चांगला असला पाहिजे, आणि 2 ते 3 कडं देणारे असला पाहिजे. आणि जर कडं सोबत असतील, 1-2 महिन्याची जर कडं असतील तर ते कडं चांगल्या क्वालिटीचे आलेल्या असल्या पाहिजे. कडं जर चांगल्या क्वालिटीचे आले असेल तर नक्कीच ती शेळी चांगली आहे असं समजायचं. कारण त्याला दूध जास्त असल्याशिवाय ते करडं चांगले येत नसतात. अशा पद्धतीने तुम्ही नवीन शेळी पालन करत असताना नियोजन करू शकता. यामध्ये काय आहे की एकतर शेळी पालन सुरू करत असताना पावसाळ्यामध्ये सुरू नाही केलं पाहिजे. आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिने शेळी पालन करण्यासाठी बेस्ट महिने आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपण व्यालेल्या किंवा गाभण शेळीपासून सुरुवात करू शकतोय. आणि शेळी पालनाला सुरुवात करत असताना किती शेळ्यांपासून सुरुवात करावा, ही एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न अनेकांचा असतो की शेळी पालनाला सुरुवात करत असताना किती शेळ्यांपासून सुरुवात करावा. याविषयी आमच्या चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की किती शेळ्यापासून आपण शेळी पालनाला सुरुवात करावी. आणि सुरुवात करत असताना जर अशा शेळी तुम्ही निवडला, व्हिडिओमध्ये जर दिसत आहे ही मोठ्या राशीतली अशा जर शेळ्या निवडल्यात तर हे आमच्याकडची शेळी आहे, व्यालेला आहे. याची 2 कडं आहेत, अतिशय चांगल्या करडा आहेत, त्याला दूध पण चांगले आहेत, 2 कडांना पुरतात. अशी शेळी जर तुम्ही निवडलात तर ही शेळी आमच्याकडे एक वेताला साधारणतः 2 करड देते. आणि ती दोन्ही करड जर बोकडं असतील तर आपल्याकडे 10,000च्या पुढेच आपण विकतोय. या शेळीचे करड बोकडं असेल तर 10,000 पुढं, 11, 12, 13,000 पर्यंत आपण बोकडं विकतोय. आणि जर पाटी असतील तरी आपण 8-9 हजार रुपयाला या शेळीचं पाटी विकतोय. अशी चांगल्या क्वालिटीची आपण जर शेळ्या घेतलो तर आपल्याला थोडं पैसे जास्त लागतील, पण नफाही तेवढंच जास्त मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा शेळ्यांचे करडे जे असतात ते मोठ्या जन्माला येत असतानाच मोठे असतात. म्हणून आपल्याला जास्त काय त्रास होणार नाही. जर आपण छोट्या राशीतले शेळे जर घेतलो तर त्याचे करडे पण छोटे छोटेच असणार आहे. मग त्यांना दूध पिताना काय अडचण येणार आहे, अजून काय जर झालं तर लगेच ते आजारी पडणार आहे. आणि आजारी पडल्यानंतर 1-2 दिवसामध्ये मरून जाणार आहे. या शेळ्यांचा सहसा मोठ्या राशीतल्या शेळ्यांच्या करडं सहसा आजारी पडत नाहीत. म्हणून शक्यतो शेळी पालनाला सुरुवात करत असताना मोठ्या राशीतल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये शेळी पालनाला सुरुवात करा. जर आपल्याकडे पैसे कमी असतील, भांडवल कमी असेल तर पाटींपासून सुरुवात करावा, बेस्ट पर्याय आहे पाटी. जर पाटींपासून शेळी पालनाला सुरुवात केला तर शक्यतो आपलं शेळी पालन 100% त्या ठिकाणी सक्सेस होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.